गुड इव्हिनिंग. कशा आहात फ्रेंड? आय होप तुम्ही खूप खूप मजेत असाल. तर या दोन नकट्या वड्या माझ्या आहे, यांना घेऊन चाललोय आम्ही भूर. तर कुठे चाललोय आपण माही? गोदा पार्कला. कुठे चाललोय सई? गोदा पार्क. तर चला आता आम्ही निघालोय आमच्या घराकडनं. हा परत एकदा सांगते. गोदा पार्कला. हा गोदा पार्कला निघालोय. तर चला आपण सगळेजण जाऊया गोदा पार्कला. सगळेजण जाऊन आले, आपणच राहिलोय. चला म्हणजे जे राहिले त्यांनी पण जा बरं का. तर खूप छान आहे. रील्स बघते तर खूप छान छान वाटत आहे. तर आता आपणही बनवूया थोड्याफार रील्स. आणि माही आणि सईला एन्जॉय करायचं आहे. चला एन्जॉय करूया. चला कंटिन्यू राहा. तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवते स्टार्टिंग. ओके. इथून आम्ही अशोक स्तंभावरनं निघालोय घारपुरे घाटाकडे. तर आपल्याला अशोक स्तंभावर कुठेही राहत असाल तर अशोक स्तंभावर येणंच आहे. इथून आपल्याला टर्न मारून घारपुरे घाटाकडे जायचं आहे. तर आम्ही कॉलेजला केटेचमलाच होतो, त्यामुळे आम्हाला इथले रोड खूप माहिती आहे. आणि शाळेत आम्ही बिटकोला होतो, त्यामुळे इथले रोड भरपूर माहिती आहे. आणि माझी फ्रेंड इकडनंच पायी जायची घरी, त्यामुळं मला माहिती आहे. मी बऱ्याच वेळा तिच्यासोबत गेलेली आहे पायी. तर खूप छान वाटायचं. हा आहे घारपुरे घाट. तर इथून आपल्याला पूल ओलांडून त्या साईडने जायचं आहे. तर आपण आता पोचलो आहोत या साईडने पुलाच्या. आणि बघा इकडच्या साईडने आहे गोदा पार्क. तर इकडच्या साईडने आपल्याला गोदा पार्क दिसेल. आणि गाडी पार्किंग करण्याचा इथे जवळ नाही आहे, थोडंसं लांब आहे. तर आम्ही याला माहीत नाही, आम्ही फर्स्ट टाईमच आलो ना. तर आता इथे टर्न मारला आहे साधारण त्यांनी. तर आम्हाला दिले उतरवून. आम्ही लावला आहे नंबर. आता इथे फोटो वगैरे काढले मी सहीचे आणि माहीचे. इथे नंबर लावला आहे मी. तिकीट काढावं लागतं कारण की पर हेड 30 रुपीज आहे. 3 वर्षाच्या आतच मुलांना नाही आहे, बाकीच्यांना आहे. तर इथे आलो आहे आम्ही. एंट्री केली आहे. सागरन ते बाहेरच थांबले कारण की आई येते आणि दादा ते पण यायचे बाकी होते म्हणून. तर इथे आम्ही आलो आहे मध्ये. आणि माही कशी पळाली बघितली ना. पोरांना खेळण्यासारखं भरपूर आहे, पण मेन म्हणजे हे मला फार आवडलं. बघा पोरं कसे चढत आहे. आता आमच्या मॅडमांनी शूज काढून माझ्या हातात दिले कारण मी परमनंट आहे शूज सांभाळायला, बॉटल सांभाळायला, बॅग सांभाळायला. तर हे बा अशा चढल्या आणि आता सरकुंडी खेळतील. तर हे खेळण्याचं खूप छान आहे. आणि त्यानंतर आम्ही इथे दंगामस्ती केली. हां हे पैसे देऊन करायचे होते. 50 रुपीज होतं, पण इथे टाईम लिमिट नव्हतं. नाही तर बऱ्याच ठिकाणी 10 मिनटाचं टाईम लिमिट आणि 100 रुपये घेतात. इथे टाईमचं नव्हतं एवढं इश्यू. आणि आमचा आदू आईसोबत पाव फिरायला गेला. आणि इथे पण बसल्या या तिघी जणी. झोका खेळायचा त्या खेळत आहे त्या. आता याचेही चार्जेस होते, हे मला माहीत नाही किती, त्यामुळे तुम्हाला तिथे गेल्यावरच. पण इथे जे बी होते ते महागच होते बरं का, पैशांचं जरा जपूनच. आणि आम्ही सर्व फॅमिली आलेलो होतो. अचानक प्लॅन झाला. मी इकडनं फोन केला तर तिकडनं ऑलरेडी निघतच होता. आईलाही बोलवून घेतलं. आणि आता तिथून खेळून खाऊन पिऊन झालं पोरींचं, निघालो आहे आम्ही. इथे आहे गंगेवरचा जो मेन पूल आहे, व्हिक्टोरिया पूल, तिथे आहो. खूप वर्षानंतर या पुलावरनं गेली आहे मी. खूप छान वाटत होतं. पहिले दिवस आठवायला लागले. आणि इथे आलो आहे आम्ही सोनी गिफ्टला, शालीमारला, जे मेन शोरूम आहे. बघू शकता तुम्ही इथे खूप 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 आहे. आणि आम्हाला घ्यायचं होतं डबा बॉटल, कारण की माहीचे सईचे डबा बॉटल खूप खराब झालेले आहे आणि त्यांना गरज आहे. तर सागराने म्हणजे थोडी चांगल्यातल्याच घेऊन घेऊ, म्हणजे घडी घडी गरज नाही पडणार. तर सईला जो सागरांच्या हातात होता तो पिंक कलरचा आवडला होता, पण खूप महाग होते. इतके महाग कधीच माहीत नाही. वरती डबे घेतले आणि खाली बॉटल घ्यायला आलो. माहीची बॉटल तर भेटली वरतीच, पण खाली सईसाठी बॉटल बघतोय. मग सईलाही बॉटल घेतली आणि त्यांना एक गिफ्ट घ्यायचं होतं तेही घेतलं. आता आलो आहे आम्ही आईकडे.
तर आईला सोडायचं होतं आणि तिघी पोरी आलेल्या होत्या. सई मात्र थांबायला तयार नव्हती, पण माहीला आईकडे थांबायचं होतं. मग आईला घेऊन आली. आणि आता बघा माहीचा खेळ आपण लहानपणी खेळायचो, तिलाही दादाने दिलं तर ती खेळू राहिली. खूप छान खेळ आहे हा. त्यानंतर सई, मी आणि सागरन ते घरी निघालो. तर फ्रेंड्स आम्ही घरी आलो आहोत सगळेजण. आईने त्यांना तिच्या घरी सोडलं आणि आम्ही आमच्या घरी झालो. आणि आईने बघा मला आहे ना शेंगुळे दिले होते, गरम केले. आत्ता वाजत आले 10ला, फक्त 5 मिनटं कमी आहे. खिचडी केली मी, आता जेवणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं गुड नाईट. आजचा ब्लॉग इथं संपवतो आहे आपण. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, तुम्हालाही जमलं तर तुम्हीही जाऊन या गोला पार्कला. भेट द्या आपल्या नाशिकचंच ठिकाणी. हां, थोडे चार्जेस जरा जास्तच आहे, अति चार्जेस जास्त वाटले मला तिकीट सोडून बी. आणि खाण्यापिण्याच्या तिथे पण जास्त चार्जेस आहे. हां, बाहेरून तुम्ही घेऊन जाऊ शकतात, त्यामुळे तुम्ही प्रेफर करा की बाहेरूनच घेऊन जा, कारण की तिथं खूपच जास्त चार्जेस लावलेले. छोट्या छोट्या वस्तूंचे एवढे चार्जेस लावले की विचारायचं कामच नाही आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही घरून घेऊन जा. आम्हाला माहीत नव्हतं म्हणून आम्ही नाही घेऊन गेलो. नेक्स्ट टाईम जर गेलो आम्ही तर घरून घेऊन जाणार आहे. आणि प्रत्येकाला तिकीट आहे, त्यामुळे एंट्री तिकीट आणि मध्ये खेळण्याची पण तिकीट आहे. पण आहे खेळण्यासारखं, बघण्यासारखं. नक्की जा, विजिट द्या. चला बाय, गुड नाईट.